श्री स्वामी समर्थ श्री श्रीपाद वल्लभ श्री नरसिंह सरस्वती अवधूत चिंतन श्री दत्त गुरु महाराज की जय। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या एक सप्ताह सेवेचे औचित्य साधून 21 मार्च ते 31 मार्च या दरम्यान आपण श्री स्वामी समर्थ सप्तशती या स्वामी दत्तावधूत विरचित चरित्राचे संपूर्ण पारायण येणाऱ्या काही व्हिडिओमधून करणार आहे। प्रत्येक अध्याय सुरू करण्याअगोदर आपण त्या संबंधित अध्यायाचा सारांश समजून घेऊ, त्यानंतर मूळ अध्याय सुरू करणार आहोत। अध्याय 4 सारांश। शिर्डीचे साईबाबा व शेगावचे श्री गजानन महाराज हे श्री स्वामी समर्थांचे शिष्य होते। अध्याय 4 श्री गणेशाय नमः। ओम दत्त परब्रह्माय स्वाहा। राहुणी अक्कलकोटात असंख्य सिद्ध निर्मित ऐसा महिमाद्भूत श्री स्वामी समर्थांचा असता स्वामी मोगलाईत एका मुलासी योग देत आणि शिर्डीस पाठवित योग साधना करावया। तेचे श्री साई समर्थ म्हणून ही होती प्रसिद्ध श्री गुरु स्वामी समर्थ ऐसा महिमा ते यांचा। श्री स्वामी समर्थ प्रज्ञापुरी राहू लागत। शिष्य आनंदनाथ म्हणून होते ते तवरी त्यासी म्हणती समर्थ शिर्डीसी जावणी पहा म्हणत गुप्त खुणा सांगत योग मार्गीच्या तया लागी शिर्डीसी जाती आनंदनाथ प्रेमे साई त्यासी भेटत आपल्या असमी बेसवित करती गोष्टी त्या सवे समर्थांचे सारे निरोप साईसी आनंदनाथ देत आणि ग्रामस्थांशी सांगत श्रोते तुम्ही अवधारा श्री साई बाबा योगी पुरुष देवांचे लेकूर वसती तुमच्या गावात बाके उदले तुमचे हो। हाय हिरा प्रखर तेजे दीपेल जगदातर तुम्ही सेवा सत्वर ऐसे सांगती लोकांना ऐसे ग्रामस्था सांगून आनंदनाथ करती प्रयाण ते साई बाबा भगवान आज झाले जगताचे ऐसे महासमर्थ असती पहा स्वामी समर्थ त्यांच्या लीला अद्भुत कोणी कैशा वर्णाव्या जगदुद्धारा कारण केले सिद्ध निर्माण ऐसे अगाध विमान असे स्वामी समर्थांचे शेगावीचे गजानन येती समर्थाशी शरण योग शिकवा म्हणून प्रार्थना करती समर्थांची समर्थ म्हणती गणुप्रत येते गर्दी खूप असत तू जाई देव मामलेदारा प्रत शिकविल सारे तुझला तो ऐसा तया सांगती काही योग क्रिया दाविती आणि पाठवून देती सट्ट्यानासी ते दबाम देव मामलेदार महासिद्ध गजानन आले तेत राहुणी त्यांच्या सहवासात शिकले योग साधना ते 3 मास राहुणी तेत मग आले अक्कलकोटात वंदोनी श्री स्वामी समर्थ सेवा करीत राहिले ते स्वामी गजाननासी म्हणत जावणी राही शेगावात नाव नाही गाव नसत अवधूत होणी राही तू ते गजानन महाराज शेगावात आज झाले प्रसिद्ध स्वामी समर्थ लोकोद्धारार्थ ऐसे निर्मित सिद्ध ते ऐसे स्वामी समर्थ प्रज्ञापुरी होते राहत अनेक सिद्ध निर्मित जगद उद्धारा कारणे श्री कृष्ण सरस्वती सिद्ध कोल्हापुरी असती प्रसिद्ध गुरु त्यांचे स्वामी समर्थ एका नवलती कथा ते राहते कोल्हापुरात पर्यंतरी तळमळत कैसा होईल मोक्ष प्राप्त साफल्य होईल जन्माचे मंगळ सुळीचा खंडोबा दैवत ते त्यांचे कुलदैवत त्यांचे यात्रेसी जात उपाशी राहती ते तिथे खंडोबा होणी प्रसन्न त्या ते देई वरदान म्हणे दत्तात्रय भगवान प्रज्ञापुरी पाहे तू त्यासी जाई शरण ते करतील दयापूर्ण श्री अवधूत निरंजन होऊन या रासी तू असो श्री कृष्ण सरस्वती अक्कलकोटी येऊन राहती स्वामी कृपा करीती सिद्ध अवस्था पावले ते ऐसे स्वामी समर्थ राहिती लीला करीत जगदुद्धारात श्री दत्त प्रज्ञापुरी राहिला सय्यद नामे भक्त येई स्वामी दर्शनार्थ अक्कलकोटी येऊनी पुसत अक्कलकोट स्वामी कहाये क्रोधे स्वामी म्हणत अक्कलकोटी स्वामी असत यहा क्या देखत ऐसे म्हणती तयाला ऐसे म्हणता अकस्मात समाधी त्यासी लागत 8 तास समाधीत बुडवणिया राहे तो मेदगीचा जमादार अली खान भक्त तोर भेटविला त्यास ईश्वर सिद्ध केले तयांना अनेक यवना सिद्ध केले अनेक हिंदूंना सिद्ध केले पारशी ख्रिश्चनी आले शरण स्वामी समर्थांना सिद्ध निर्मिले अनेक असंख्य निर्मिले साधक अनेक केले मुक्त कृपा प्रसादे करुणिया वेळगुळल्याचे आनंदनाथ मुंबईचे स्वामी सुत पुण्याचे जंगलीनाथ ऐसे शिष्य समर्थांचे काळभुवा नामे पुण्यात होते एक सिद्ध राहत वेड्यासारखे वागत मारती दगड लोकांना
काही समर्थ भक्त जाती त्याचे दर्शनार्थ त्यासी बेसुनी समीपित सांगती गोष्टी समर्थांच्या म्हणती श्री स्वामी समर्थ ते दत्त मम प्रभू साक्षात मी त्यांचा सेवक असत ऐसे म्हणती भक्तांना त्यांनी मला केले सिद्ध आणि पाठवले पुण्यात लोकोपद्रव टाळण्याप्रत वेडा होऊन राहिलो शंकर महाराज प्रसिद्ध समाधी असे पुण्यात तेही समर्थांचे शिष्य कथा त्यांची अवधारा शिकारी जाती अरण्यात एक पाडसा पाहत गोळ्या त्यावरी झाडत परी ते पळून जात असे त्याशी शोधित शोधित थोडे आणखी पुढे जात एका शिळेवरी दिसत स्वामी समर्थ बसलेले मांडीवरी पाडस असत बावणी शंकरा क्रोध येत म्हणे शिकार मज प्रत द्यावी म्हणून सांगतसे त्यासी म्हणती समर्थ का मारसी जेव्हा प्रत जरी तू नाही निर्मित का मारसी तयांना शंकरासी क्रोध येत झाडे गोळ्या भूत परी त्या पार जात काही न होई समर्थांना पाहुणे हा चमत्कार मनात भ्याला शंकर हा नरनवेश्वर ऐसे म्हणे मना माझी करी साष्टांग नमस्कार म्हणे मी आपुलाचा कर आपण साक्षात ईश्वर क्षमा करावी मज लागी हेची शंकर महाराज म्हणून होती पुढे प्रसिद्ध 140 वय असत समाधी घेती तेव्हा ते ऐसा दत्त दिगंबर लीला विग्रही अवतार त्यांच्या लीला समग्र कोणी कैशा वर्णाव्या वामन बुवा दत्त भक्त होते पुण्या माझी राहत अंतरी सदा तळमळत सद्गुरु भेटी कारणे ऐसा असता तळमळत एक तेजस्वी दिजेत म्हणे जा अक्कलकोटात दत्त तेथे राहिला ऐसे ब्राह्मण म्हणत आणि तेथेची होई गुप्त वामन बुवा चकित होणी पहा जात असे परी विश्वास न होत कारण असे पंडित बुद्धिवादी बहुत विश्वास मनाचा होईना शेवटी करुणी मनोबळ म्हणे पाहू एक वेळ ब्राह्मणाच्या गुरुचे खेळ जाऊनी एकदा पाहावे ऐसा विश्वास करून अक्कलकोटी येऊन घेई समर्थ दर्शन वामन पंडित ते दबा कार्य चेष्टा केलीच आमच्या ब्राह्मणाचे विश्वास ऐसे म्हणून वामनास कोण दावली स्वामींनी वामन बुवा नमस्कार करीत म्हणे मी अज्ञानी असत आजकाल समाजात दत्त कोठे दिसेना कोण सत्य काय असत्य हे न काही कळून येत गावोगावी अनेक सिद्ध दीक्षा देना बेसले म्हणून थोडी थट्टा केली भरी ती अंगासी आली आपण दत्तात्रय माऊली क्षमा करावी म्हणत असे मज दीक्षा द्या म्हणत स्वामी उन्नती तया प्रत राही सेवा करीत ब्रह्मानिष्ठ होशील तू समर्थांची सेवा करीत वामन काही दिवस राहत तेथून मग गाणगापुरात जाई सेवा करावया गाणगापुरी जाऊन केले गुरुचरित्र पारायण समाप्त होता पूर्ण दृष्टांत होई तया लागे दत्तात्रय भगवान रात्री स्वप्नी येऊन सांगती वामना लागून श्रोते तुम्ही अवधारा स्वप्नी सांगती श्री दत्त मीचाही अक्कलकोटात स्वामी समर्थ रूपात भक्त उद्धारा आलो मी ऐसा दृष्टांत होत वामन अक्कलकोटास येत म्हणे श्री स्वामी समर्थ साक्षात दत्त सती हो ऐसे लोक सांगत राती सेवा करीत ब्रह्मानिष्ठ वामन बुवा होत समर्थ कृपा करून या ऐसा महिमा पार तो लीलेचा सागर त्यातील काही लहर येते आपण पाहत असो सरस्वती सोनार समर्थांचा कृपा कर लाभता झाली सत्वर परमहंस योगिनी ती स्वामी होता क्रोधित सरस्वती आणि ती भक्त स्वामी शांत त्वरित तिसी पाहता होती ते नाना रेकी पंडित त्रिकाज्ञानी असत ते म्हणती स्वामी समर्थ सहस्त्र वर्षांचे असती हो शके 1071 स्वामींचे जन्म संवत्सर ऐसा अगाध पार महिमा स्वामी समर्थांचा अध्याय 4 समाप्तम ओवी संख्या 70 श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ असे कमेंट मध्ये लिहा।